तर नमस्कार मंडळी. तर आपण सकाळी निघालो होतो नांदेडला. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी सकाळी आपली होती DTC मीटिंग नांदेडला. तर त्याच्यामुळे आपण लवकर निघालो होतो. तर आपली ट्रेन वगैरे होती 6ची. तर आपण निघालो होतो मस्तपैकी लवकर सकाळून. तर आपली जाऊ आता मस्तपैकी तर इकडं आलो गंगाखेडला. तुम्ही बघू शकता इकडलं वातावरण वगैरे. तर इकडं नुसतं धुई वगैरे खूपच जास्त झाली होती. तर थंडी पण तशीच वाजत होती. तुम्ही बघू शकता इकडे गंगाखेड म्हणजे दिसतच नव्हतं. तर इकडे बघू शकता मंडळी. तर मित्रांनो लवकर जावा आपण, नाही तर आपली ट्रेन जाईल मस्तपैकी. तर आपण निघालो होतो मस्तपैकी. तर जाऊ बघू शकता तुम्ही. तर आपण तिथे गेल्यास कळालं की आपली ट्रेन गेली होती. सर म्हणजे आपण जाऊ आता मस्तपैकी ट्रॅव्हल्सनं. तर मी अंकू थांबलो होतो सरचा वेट करीत. तर सर पण आले नव्हते, त्याच्यामुळं ट्रॅव्हल्सचा आपण वेट करत बसलो होतो. तर ट्रॅव्हल्स वगैरे आली होती. तर पहिल्यांदा तर काय आम्हाला सीटला वगैरे जागा वगैरे भेटली नाही. पण नंतरच्या वेळेस सीटला जागा वगैरे भेटली. मस्तपैकी झोपून वगैरे मी अंका झोपून मस्तपैकी सर वगैरे बघू शकता. मस्तपैकी झोपून वगैरे जाऊ लागलो होतो. तर तुम्ही बघू शकता मस्त. तर जाऊ मंडळी नांदेड DTS ट्रेनिंगला. तर बघू शकता मस्तपैकी. तर मित्रांनो आपण आलो होतो मस्तपैकी नांदेडमध्ये. तिथे आल्या आल्या काय ऑटो वगैरे लागले नव्हते. त्याच्यानं थोडाफार पुढं चलत गेल्या ऑटो वगैरे लागले होते. तर आपण पण आलो होतो मस्तपैकी हॉलवर. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तर आपण जाऊ आता मस्त हॉलवर. तर इकडे बघू शकता मीटिंग वगैरे खतरनाक. इकडे पब्लिक पण आली होती आणि DTC ट्रेनिंग म्हणजे खूप मोठ्या व्यक्तींचा वेळ भेटला होता आपल्यासाठी. तर आपण आलो होतो मस्तपैकी ट्रेनिंगला. तर बघू शकता मस्तपैकी इकडे पब्लिक वगैरे खूपच होती. 2-2.5 हजार पब्लिक होती. त्या पब्लिकमध्ये आपली होती मीटिंग. तर आपण काय पब्लिक वगैरे झाली होती मस्तपैकी. मीटिंग पण झाली होती. तर आपण निघालो मस्तपैकी डबल गावाकडे. तुम्ही बघूनच शकता तिकडून आलो तर रेल्वे स्टेशनला. तर बघू शकता मस्तपैकी. तर मित्रांनो आलो होतो आपण रेल्वे स्टेशनला. तर तुम्ही बघूनच शकता मस्तपैकी इकडे लाइटिंग वगैरे खतरनाक दिसत होती. ट्रेन पण आल्या लागली होती. तर आपण आलो होतो ते प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. तर आपली आल्या ट्रेन लागली. तर बघू शकता मस्तपैकी जागा वगैरे का आपल्याला भेटली नाही. तर त्याच्यानं आपण डायरेक्ट वरच बसलो. तर आपलं ट्रेन पण आलं होतं. आपलं गंगाखेड पण आलं होतं. त्याच्यामुळं आपण मस्तपैकी इकडे गेटला वगैरे थांबलो होतो. तर आपल्याला काय खूपच पुढं आणून सोडलं होतं. तर आपण बघू शकता. तर मस्तपैकी मंडळी जाऊ आता वापस. तर गणेश सर फोनवर वगैरे बोलू लागले. तर आपण जाऊ मस्तपैकी. तिकडे बघू शकता ट्रेन चालली होती बाय बाय करत. तर आपण जाऊ आता म्हणलं बाय बाय. तर आपण बी जाऊ म्हणलं मस्तपैकी गावाकडे. तर बघू शकता गणेश सर, मी, अंका होतो पाय. तर तेवढा तर आपला पण ऑटो येणार होता. तर ऑटो वगैरे फोन वगैरे लावला होता. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ऑटो वगैरे आला होता. तर जाऊ मित्रांनो गावाकडे. तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा.